नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। दिवाळी जवळ आलेली आहे। दिवाळी म्हटलं की आपली लगबग सुरू होते फराळ बनवायची। दिवाळीच्या फराळामध्ये की नाही एक असा पदार्थ आहे की जी सगळ्यांना आवडतो, कोणीच नाही की ज्याला आवडत नाही, ती म्हणजे भाजणीची चकली। तर आज की नाही आपण चकलीची भाजणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे बघा मी 4 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। त्याच वाटीच्या मापाने 2 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी पोहे घेतले जे आपण पोहे बनवतो ना रोज, तर ते पोहे, अर्धी वाटी धणे, अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे, पाव वाटी जिरे, 7 ते 8 लवंग आणि काळी मिरी घेतलेला आहे। हे सर्व की नाही मी एकाच वाटीच्या मापाने मोजून घेतलेले आहे। इथे जे तांदूळ वापरलेला आहे ना, मी ते रेशनचा तांदूळ वापरले। इथे तांदूळ मी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतलेला आहे। तर आता की नाही आपण भाजणी भाजून घेऊयात। तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई थोडीशी मोठीच घेतली मी जेणेकरून सर्व तांदूळ एकाच वेळेस बसेल असं। तर 15 ते 20 मिनिटं की नाही आपल्याला मीडियम गॅसवरती हे तांदूळ भाजून घ्यायचं आहे। तुम्ही की नाही तर दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता, पण इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे। तांदूळ वापरताना की नाही थोडासा जुना तांदूळ वापरायचा। 15 ते 20 मिनिटं मीडियम गॅसवरती मी तांदूळ भाजून घेतलेला आहे। बघा तांदूळ भाजलाय की नाही कसं समजायचं, तांदूळ लगेच तुकडा पडतोय म्हणजे समजायचं की तांदूळ भाजलेला आहे। आता तांदूळ बाजूला काढून घेते मी। त्याच कढईमध्ये की नाही हरभरा डाळ भाजून घ्यायची आहे आपल्याला। ही विकतची हरभरा डाळ आहे माझ्याकडे। तुमच्याकडे जर घरगुती हरभऱ्याची डाळ असेल ना तर ती तुम्ही वापरू शकता। छान कडक होईपर्यंत आपल्याला ही हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची। 10 ते 15 मिनिटं लागतात डाळ भाजण्यासाठी। आता ही डाळ आपली भाजून झालेली आहे। आता ती डाळ काढून घेते। उडीद डाळ भाजून घ्यायची आहे। उडीद डाळ पण की नाही मी की नाही ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। सर्व डाळी तुम्ही की नाही ओल्या कपड्याने पुसून घ्या। उडीद डाळ भाजायला 5 ते 10 मिनिटं लागतात। मीडियम गॅसवरती उडीद डाळ भाजून घ्यायची आहे। ज्यावेळेस आपण ही भाजणी भाजतो की नाही त्यावेळेस जे आपण कढई घेतो की नाही थोडीशी जाडबुडाची घ्यायची आणि थोडीशी मोठी घ्यायची, जेणेकरून हे सगळं धान्य की नाही व्यवस्थित पसरून भाजल्या जाईल आणि एकसारखं भाजलं जातं। आता लगेच मूग डाळही भाजून घेतलेली आहे मी। त्याच कढईमध्ये साबुदाणाही भाजून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये साबुदाणा छान भाजला जातो आणि सर्व भाजताना की नाही गॅस की नाही मीडियम ठेवायचा आहे, फुल गॅस करायचा नाही। तर साबुदाणा भाजून घेतलेला आहे। आता लगेच पोहे भाजून घेते। पोहे भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटांमध्ये पोहे भाजल्या जातात। थोडेसे कडक झाले की लगेच काढून घ्यायचे। धणे भाजून घेते मी। ही जी चकलीची भाजणी आहे ना अगदी परफेक्ट आहे। 1-1.5 मिनिटांमध्ये धणाही आपला भाजून झालेला आहे। बघा 5 ते 6 लवंग आणि 5 ते 6 काळी मिरी घेतलेली आहे मी, तीही भाजून घेतेय। आता गॅस बंद करून दिलेला आहे। कढई गरम आहे। त्याच कढईमध्ये की नाही मी बघा जिरे भाजून घेतलेले आहेत। हे सर्व की नाही आता भाजून आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे बघा मी सगळी जी भाजणी आहे ना भाजून घेतलेली आहे। याचं वजनी प्रमाण म्हटलं ना पूर्ण भाजणीचं तर 2 किलोचं प्रमाण आहे बरोबर। आता जे हे सर्व धान्य आपण भाजून घेतलेलं आहे ना पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड करून मिक्स करायचं आहे। गिरणीवरून दळून आणायचं आहे। फक्त ही भाजणी ज्यावेळेस आपण दळायला देतो ना त्यावेळेस थोडीशी तुम्ही डाळ घेऊन जा, हरभऱ्याची डाळ। आधी हरभऱ्याची डाळ थोडीशी दळून घ्या आणि त्यानंतरच आपली ही भाजणी दळायला द्या। तर आपली ही चकलीची भाजणी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।